नमस्कार. पब्लिक कट्टा या चॅनलवर मी अँकर आरती परळकर आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करत आहे. आपल्या पब्लिक कट्टा चॅनलवर आज आपण बातचीत करणार आहोत स्मिता नॉटन मॅडम यांच्याशी. तर मंडळी, आज असे एकही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी महिलांचे अस्तित्व नाही. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी उंच भरारी घेतलेली आहे. एवढेच नव्हे तर कधी काळी फक्त पुरुषांपुरतेच मर्यादित असणारे राजकारणात सुद्धा आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राजकीय प्रवास करत आहे. तर अशाच राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्मिता नॉटन यांच्याशी आपण आज पब्लिक कट्टा या चॅनलवर बातचीत करणार आहोत. स्मिता मॅडम या लोणी काळभोर जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार आहेत. गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या कार्यकर्त्या आहेत. यासोबतच स्मिता मॅडम या ग्राहक संरक्षण समितीचे काम पाहतात. चला तर मग आज आपण बातचीत करूयात जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार स्मिता मॅडम यांच्याशी. तर मॅडम नमस्कार. तर मॅडम तुमचा थोडक्यात परिचय आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार. मी स्मिता विजय नॉटन, राहायला लोणी काळभोरमध्ये असते आणि जिल्हा परिषद गटासाठी मी इच्छुक उमेदवार आहे. SC आरक्षण जे पडलेलं आहे आणि माझं स्वतःचं शिक्षण हे BCom झालेलं आहे आणि मी ह्याच गटातून सर्वसामान्य लोकांपासून आणि राजकारणापर्यंतचा माझा 25 वर्षाचा जो एक प्रवास आहे किंवा लोकांच्या मध्ये जाऊन काम करण्यासाठी मला भविष्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संधी मिळावी म्हणून तुम्ही आजची मुलाखत घेत असताना लोकशाहीच्या 4थ्या दीपस्तंभाला सुद्धा माझा नमस्कार. छान. तर तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवावी असं तुम्हाला का वाटलं? मुळात देश स्वतंत्र झाल्यानंतर 1 मे आणि 1962ला आपली जिल्हा परिषदेची संकल्पना पुढे आली आणि ही संकल्पना पुढे येत असताना अनेक उमेदवार तिथे निवडून आले आजपर्यंत. तरीही विकासाबद्दलच्या गोष्टी ह्या बोलल्या जातात आणि ह्या बोलत असताना मला असं वाटतं की आज SC आरक्षण महिलांच्या विषयी आल्यानंतर मलाही स्वतःला कुठेतरी असं वाटलं मी उमेदवार का नसावी. मी जर लोकांचे अनेक प्रश्न सोडवलेत, महिलांना जर मी सक्षमीकरण करत असताना त्यांच्या हाताशी अनेक उद्योगधंदे मी दिलेले आहेत आणि एक चांगली उमेदवार म्हणून, एक सुशिक्षित उमेदवार म्हणून की मी अतिशय तळागाळातल्या घरातून मी आज पुढे आले आणि राजकारण, समाजकारण मी शिकले आणि याचा लोकांना उपयोग कसा होईल याच्यासाठी मला असं वाटलं की ह्या निवडणुकीमध्ये आरक्षण आले, महिलांचे विषय आले तर नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकल तिथे जर गेलो तर लोकांना किंवा जनसामान्य लोकांना, मतदारांना याचा फार मोठा फायदा भविष्यात होईल. म्हणून मला असं वाटलं की मी ह्या उमेदवारीसाठी पात्र पण आहे आणि मला उभं राहायचं आहे. ओके. तर आपल्या राजकीय आणि सामाजिक कामांचा आढावा ऐकायला आम्हाला आवडेल मॅडम. राजकीय क्षेत्रात मी जात असताना मी सर्वप्रथम ह्या लोणी गावामध्ये ज्यावेळेस शिवणकाम हा उद्योग जो सुरू केला मी आणि हे सुरू करत असताना अनेक महिलांचे प्रश्न माझ्याकडे येत होते की जसं सातबारा असेल, मुलांचं शिक्षण असेल किंवा ह्या गोष्टींच्या माध्यमातून मी ज्यावेळेस महिलांना असं शिकवत असताना, त्यांना उभं करत असताना त्यांचे अनेक प्रश्न होते महिलांचे आणि हे प्रश्न ज्यावेळेस समोर आले तर मी अनेक पुढारी लोक होते गावामध्ये, त्यांच्याकडे जाऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मग हा प्रयत्न करत असताना त्या लोकांच्याकडून ज्यावेळेस आम्ही काम करून घेतलं आणि काम करून घेतल्याच्या नंतर असं वाटलं का हे प्रश्न आपण सगळे सोडवतोय. मग हे सोडवत असताना मग जसे आमचे नेते आहेत आदरणीय शरदचंद्रजी शरद पवार असतील किंवा महिला आहेत, मग महिलांचं काम ह्या सुप्रियाताईंच्या माध्यमातून बचत गटाची खूप मोठी संकल्पना गेल्या 10 वर्षापासून ती राबवत असताना आम्ही पाहिलं की महिलांना आपण कशा पद्धतीने न्याय देतो. मग ही न्यायिक प्रक्रिया पूर्ण करत असताना महिलांचे प्रश्न सोडवायला दुसऱ्यांनी कोणी पुढे येण्यापेक्षा त्यांनी स्वतः सक्षमीकरण किंवा अभ्यासपूर्ण किंवा शिक्षण घेऊन त्यांनी पुढे यावं. आणि हे पुढे येत असताना मलाही स्वतःला असं वाटलं राजकारणामध्ये मी पुढे जात असताना मला पद का नसावं. मग मी जिल्हा लेवलला पद घेऊन आणि ग्राहक माझा हा पहिला विषय होता. राष्ट्रवादीमध्ये 2001ला ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला पुणे जिल्ह्यातून काम करण्याची संधी दिली त्यावेळेस मी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म्हणून काम केलं आणि तसेच मी राज्याचे सरचिटणीस म्हणून काम केलं आणि महिला विभागातून मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि आज मी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्राचा ज्यावेळेस मी प्रवास केला 8 वेळेस हा प्रवास करत असताना अनेक महिलांचे प्रश्न, शेतीवरचे प्रश्न हे पुढे येत गेले
आणि हे पुढे येत असताना आम्ही गाव लेवलला एखादा जर प्रश्न घेतला, मग तो जिल्हा, मग राज्य, ह्या अशा ठिकाणी आम्ही ते प्रश्न नेऊन सोडवत होतो, सोडवत आहे. आणि आजही काम करत असताना अनेक प्रश्न आणि युवकांना नोकरीच्या संदर्भात किंवा स्वतःला काही प्रश्न पडतात, हे भेडसावतात. मग ह्याच माध्यमातून असं वाटलं की आपण सुद्धा कुठंतरी पद घेऊन तर काम केलंच आहे, परंतु प्रतिनिधित्व, लोकप्रतिनिधींचं काम करत असताना लोकांचं प्रतिनिधित्व घेऊन आता पुढे जायचंय. म्हणूनच ही जिल्हा परिषदेचं जे आरक्षण पडलं, तर ह्याचा पुरेपूर फायदा किंवा उपयोग करून घेऊन लोकांना त्याचा कसा उपयोग होईल, महिलांना त्याचा कसा उपयोग होईल, याच्याशी मी नक्की बांधील राहणार आहे. आणि राजकारणामध्ये काम करत असताना मग अगदी महिला आयोगापर्यंत सुद्धा महिलांचे प्रश्न नेऊन आम्ही सोडवत असताना काही त्रुटी असतील, परंतु महिलांना न्याय देण्यासाठी मी खूप मोठा माझा स्वतःचा वाटा आहे. आणि हे करत असताना आम्ही कोणाची कसली मदत न घेता मी विजय फाउंडेशनची निर्मिती करून त्याच्यामधून सुद्धा काही अनेक महिलांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. ओके. तर मॅडम, या निवडणुकीत आपली उमेदवारी वेगळी कशी, काय सांगाल तुम्ही याबद्दल? डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेचा आम्हाला ज्यावेळेस अधिकार दिलेला आहे, ह्याचं वाचन किती केलं जातं हे मला माहिती नाही, परंतु मला स्वतःला असं वाटतं की माझी वेगळी उमेदवारी म्हणजे मी लोकांच्या हाताशी काम दिलेलं आहे, महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत, समाज कल्याणसारख्या ठिकाणी जाऊन तिथल्या विविध योजना असतील त्या योजना पण मी लोकांपर्यंत आणून, आणि अतिशय तळागाळातले म्हणजे माझे आई वडील मोलमजुरी करत होते आणि ही मोलमजुरी करत असताना स्वतःला शिक्षण घेताना सुद्धा मी लायब्ररी मधले पुस्तकं घेऊन माझं शिक्षण मी पूर्ण केलेलं आहे. मग असं पुढे जाऊन कुणाला ह्या गोष्टींची वाण किंवा ह्या गोष्टी आपल्याला कमी पडत असतात, मग आम्ही शिक्षण घेत असताना सुद्धा आम्हाला अनेक प्रश्न सोडवत असताना गरिबी काय असते ही लोकांपर्यंत जाऊन ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी बोलत असतो, विकास विकास, मग आजपर्यंत विकासच का नाही झाला, हा सुद्धा प्रश्न मला स्वतःला पडलेला होता. आणि हा प्रश्नातून लोकांचे प्रश्न आपण कसे सोडवायला पाहिजेत ह्या विषयावरती असं वाटल्याच्या नंतर मला असं वाटलं की वेगळं म्हणू नाही, परंतु सगळेजण जे उमेदवार आहेत प्रत्येकाची काम करण्याची पद्धती वेगळी असते आणि प्रत्येकाने मग किती प्रश्न सोडवले, कारण त्यांना किती प्रश्न माहिती होते लोकांचे, जनसामान्यामध्ये जाऊन काम करण्याची मला एक चांगली संधी ह्या माध्यमातून मिळते. म्हणून मला ही माझी वेगळी उमेदवारी वाटत आहे. आणि जे मला सामाजिक किंवा राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी जी कला मला अवगत झालेली आहे, तर मला असं वाटतं ह्याचा पूर्ण फायदा तिथे गेल्यानंतर होणार आहे, हेच माझ्यातलं वेगळेपण आहे. बरोबर. तर आपल्या निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दे कोणते आहेत? निवडणूक प्रचारामध्ये माझा प्रामुख्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांचे प्रश्न, महिलांचे आरोग्याविषयीचं प्रश्न आहेत. जसं की महिलांना आज आपण बघतो की HB सारखा म्हणजे त्यांच्यामधली अशक्तपणा जो असतो तो कमी आहे. त्याच्यानंतर आपण बघतो जिल्हा परिषदचे दवाखाने आहेत, ह्या दवाखान्यामध्ये मोठमोठ्या प्रकारचे ऑपरेशन वगैरे ह्या गोष्टी होत नसतात, त्या तिथपर्यंत कशा येतील. डॉक्टर जे आहेत, निवासी डॉक्टर तिथं असावेत. नर्सेस ज्या आहेत, नर्सेस सुद्धा काम करत असताना त्यांचे सुद्धा काही प्रश्न असतात की असे नाही की आपण पेशंट म्हणून तिथे जातो आणि त्या लोकांना काहीच प्रॉब्लेम नाही, अडचणी तिथे सुद्धा आहेत. काम करत असताना त्यांना सुद्धा अडचणी येतात. त्याच्यानंतर आहेत आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा, डिजिटल शिक्षण असेल, कारण आपण पुणे शहरापासून लोणी गाव, लोणी कदमवाक वस्ती आणि वडकी गाव हे अतिशय जवळ आहेत. मग तिथला विकास आपण बघितलं तर हा विकासामध्ये आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज तरुणांना रोजगार मिळतो का, नाही मिळत तर का नाही मिळत. आणि जसं की अनेक मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या आमच्या आपल्या म्हणजे आपली जी जिल्हा परिषद असेल किंवा लोणी काळभोरची ग्रामपंचायत असेल, यांना उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात येतं, परंतु हे येत असताना सुद्धा काही प्रश्न आजही प्रलंबित आहेत. जसं रस्ते आहेत, वीज आहे आणि लोकांचं आरोग्य, ह्याच्याविषयी काम करत असताना आजपर्यंत काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी सुद्धा मी स्वतः काम करण्यासाठी इच्छुक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हेच प्रश्न घेऊन आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये जायचं आणि त्याच्यावरती ते प्रश्न आपल्याला सोडवायचे. कारण विविध शासकीय योजना ह्या लोकांसाठी आहेत, पण त्या लोकांना माहिती नसतात. त्याचा अभ्यास करून अनेक शिबिरांचं आयोजन करून आपण त्या लोकांपर्यंत कसं पोचवायचं ह्यासाठी मी नक्कीच काम करेन. तर गटातील सर्वात महत्त्वाचा
आणि भीषण प्रश्न तुम्हाला कोणता वाटतो तुमच्या दृष्टीने? आजपर्यंत अनेक विकास कामाला अनेक निधी येतो, रस्त्यांचं उद्घाटन होतं, तरी आजही पोटातलं पाणी हलतं. म्हणजे रोड जे आहेत ते आजपर्यंत व्यवस्थित नाही आहेत. रोडचा प्रश्न आहे. मग त्याच्यानंतर विजेचा प्रश्न आहे. काही वेळेस आमच्याकडे लाईट गेल्याच्या नंतर लोड शेडिंग जे होत होतं, आता कमी प्रमाणात होतंय, परंतु लोड शेडिंग सुद्धा हा विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षणाचा सुद्धा अभाव काही ठिकाणी आहे. त्यांना देण्यात येणारी सुकडी असेल, सकस आहार असेल, याची गुणवत्ता तपासून ते आपल्याला संपूर्णपणे चांगले. आणि दुसरी गोष्ट की बाजारपेठ आहे आणि त्याच्यामध्ये मग युवकांना, तरुण युवकांना आपण रोजगार देण्यासाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे. परंतु प्रामुख्याने रस्ता हा तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. दळणवळण करण्यासाठी लागणारी गोष्ट आपण चांगले रस्ते, वीज आणि चांगलं आरोग्य देण्याचा मी ह्या माध्यमातून आपण काय करूया, हा प्रश्न आपल्याला भेडसावतो, त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तर पाणी, रस्ते, वीज आणि आरोग्य या मूलभूत सुविधांविषयी आपली भूमिका स्वतःची काय आहे? जसं की आरोग्याविषयी जर बघितलं तर आमच्याकडे निवासी डॉक्टर अवेलेबल होत नाहीत. मग वडकीसारखं गाव असेल किंवा कदमवाक वस्ती आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतो, प्रामुख्याने मनुष्य म्हणून फक्त मानव जातीसाठी डॉक्टरांची व्यवस्था ही होत असते. मग ही होत असताना आपल्याला तिथून जे मिळणारे औषधं आहेत, औषधांचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. याच्यावरती कोण काम करणार? दुसरी गोष्ट की तसं तुम्ही बघता की आपले पाळीव प्राणी, याच्यामध्ये सुद्धा काही ते निवासी डॉक्टर किंवा जनावरांचे डॉक्टर आहेत ते पण आपल्याला अवेलेबल झाले पाहिजेत. कारण फार मोठ्या प्रमाणात पूर्व हवेलीमध्ये ही शेती केली जाते. मग ही शेती करत असताना सुद्धा त्याच्यावरती म्हणजे प्राणी, म्हणजे जसं की आता गाय, म्हैस, बैल, शेळ्या वगैरे किंवा घरामध्ये आपण पाळीव कुत्रा पाळत असतो, तर ह्याच्यासाठी आपण आरोग्यविषयी जर हा घेतला तर याच्यामध्ये त्यांचं सुद्धा आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण शिक्षण घेत असताना शिक्षणासाठी सुद्धा आपण प्रभावीपणे काम केलं पाहिजे. कारण नुसतं असं वाटतं की आज प्रत्येक व्यक्तीचा कल माझा मुलगा किंवा माझी मुलगी चांगल्या शाळेमध्ये म्हणजेच इंग्लिश मिडियममध्ये जाऊन चांगलं शिक्षण कसं घेईल. परंतु शासन जर आपल्यासाठी अनेक योजना करतात तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आहे. मग शिक्षणामध्ये अनेक त्रुटी तर नाही आहेत. जसं की जिल्हा परिषदेमध्ये चित्रा गवारेसारखी मुलगी आज जिल्हा परिषदेचा एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार घेतेय. तिने बालवाचन असेल, संगोपन असेल किंवा मुलांना वाचनाकडं आपण आकर्षित कसं केलं पाहिजे, की तिने खूप मोठा एक चांगला प्रोजेक्ट तिने उभा केलेला आहे. आणि मला असं वाटतं की ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी असतील किंवा जे शिक्षक आहेत जे चांगलं काम करतात, त्यांना आपण वर्षातून एकदा काही पुरस्कार जर दिले तर अनेक शाळेतल्या शिक्षकांना असे वाटेल की आपणही त्यांच्यासारखं उत्कृष्ट काम करावं, मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, उच्च दर्जाचं. लोकगीतं आहेत, लोककला आहेत, या माध्यमातून अनेक पुरुषांच्या, जसं की आपण बघतो ग्रेट पीपल, की त्यांचा आज काही मुलांना माहिती सुद्धा सांगता येत नाही. तर अशा वेळेस ज्या ज्या युगपुरुषांच्या ज्या जयंती असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, मग ह्या सगळ्यांच्या की जयंत्या आपण साजऱ्या केल्या पाहिजेत. आणि त्या जयंती साजरी करत असताना त्यांची माहिती सुद्धा मुलांना दिली पाहिजे. कारण इतिहास मुलांना माहिती पाहिजे. मोबाईलकडे आकर्षित होत असताना त्यांनी तिकडे आकर्षित न होता त्यांनी इकडे आकर्षित व्हावं. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की आरोग्यामध्ये आपण काम करत असताना औषधं, दुसरी गोष्ट शिक्षणामध्ये आपण काम करत असताना मुलांना डिजिटल शिक्षण आणि आपल्या शाळेमध्ये जे सेमी इंग्लिश शिकवलं जातं याच्याकडे सुद्धा मुलांचा कल कसा येईल हे आपण शिक्षकांना सांगितलं पाहिजे. आणि राहिला मग दुसरा विषय शेतीचा, तर त्याच्यामध्ये मी पाळीव प्राणी किंवा डॉक्टर तिथले ह्या गोष्टींविषयी आपण बोलत असताना शेतीमध्ये सुद्धा आपण काम करत असताना आपण काय केलं पाहिजे की पुस्तकांमध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा कृषी हा विषय प्रभावीपणे राबवला पाहिजे. फक्त शेती विकून प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये न जाता ती शेती आपण टिकवून ठेवून आपल्या पूर्वजांची आहे त्याच्यावरती कसं का आपण चांगल्या पद्धतीची शेती करू, ऑर्गॅनिक शेती करावी, असं तर मी तरुणांना आणि इतरांना एक संदेश द्यायचा मी या माध्यमातून प्रयत्न करेल. छान. तर शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मॅडम जिल्हा परिषद निधीतून तुम्ही कसं काम कराल? सर्वप्रथम निधी किती येतो
मग आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जसे 3 गावं आहेत, याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा किती आहेत, मग ह्या शाळांमध्ये येणारा निधी बरोबर कशा पद्धतीने जाईल, शिक्षक आहेत तर किती शिक्षक आहेत, मग तिथे पाण्याची व्यवस्था आहे का, टॉयलेटची व्यवस्था आहे का, तिथं देणारा सुकडी असेल, सकस आहार असेल, दूध असेल, आता मला वाटतं की खिचडी देतात तिथे खायला, तर मुलांचं आरोग्य सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने बघितलं पाहिजे. आणि शिक्षणाचा दर्जा हा उंच करत असताना एखादा तिथं असं वर्गाची आपण निर्मिती करूया की त्यांना कम्प्युटराइज शिक्षण देण्यासाठी एका वर्गामध्ये आपण काय करूया 30-40 असे जर कम्प्युटर दिले तर त्या मुलांना प्राथमिक डिजिटल शिक्षण हे तिथं आपल्याला सुरू करण्यात येईल. आणि जसं आता सेमी इंग्लिशमध्ये इंग्लिश मिडियमच्या म्हणजे ABCD ह्या शब्दांची आपण त्यांना ओळख करून देतो, म्हणजे अ ब क ड जसं शिकवतो तसं आपण ABCD शिकवतो, तसं आपण काय करूया की प्राथमिक स्वरूपाचं तिथं त्यांना कम्प्युटराइज शिक्षण देण्यासाठी तो एक आपण प्रयत्न जर केला तर अतिशय प्रभावीपणे ते मुलं तिथे शिकतील. आणि तिथला परिसर सर्वप्रथम स्वच्छ करायचा प्रयत्न करूया, कारण बरेचदा असं होतं की म्हणजे ह्या शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था नाही, टॉयलेटची व्यवस्था नाही, मग आमच्या मुलांचं आरोग्य कसं चांगलं राहील या विषयावरती पालक बोलत असतात. तर ह्या प्रश्नांवरती आपण काम जर केलं तर तिथल्या जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता आपल्याला नक्कीच तिथून वाढवता येईल आणि चांगलं शिक्षण मुलांना देता येईल. कारण ही भावी पिढी जर शिक्षण घेतलं तर मला असं वाटतं पुढे जाणार आहे, कारण आता शिक्षणाशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला अवगत करता येत नाही. अगदी बरोबर. तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कोणती धोरण राबवणार आहात? सर्वप्रथम की मी तर एक मोलमजुरी करणाऱ्या घरातली मुलगी आहे, तिथले प्रश्न मला चांगले माहिती आहेत. वीट बांधकाम करणाऱ्या मुलांना जर शिक्षण घ्यायचं असेल तर प्रथम आई वडीलच म्हणतात माझ्या घरातली जर चूल पेटत नसेल तर मी तुला शिक्षण कसं देऊ. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, भारत देश हा शेतीप्रधान देश म्हटला जातो आणि ह्याच्यावरती काम करत असताना मग इकडे उदाहरण देत असताना आपण काय करतो की एखादा स्क्वॉड तयार करतात आणि शेतीचं शिक्षण घेण्यासाठी इस्रायल सारख्या ठिकाणी जातात. फॉरेन कंट्रीजमध्ये आपण बघतो की तिथं कमी जागेमध्ये चांगली शेती कशी करता येईल ह्याच्यासाठी आपले काही लोक तिथं प्रशिक्षण घ्यायला जातात. मग त्याचा उपयोग इथं किती करतात हा सुद्धा एक प्रश्न मला स्वतःला पडलेला आहे. परंतु माझ्या भागातले जर हे प्रश्न सोडवायचे जर असतील तर कृषी कन्या आहेत, कृषी महाविद्यालयांमधून नाही का आपण असं बघतो कृषी कन्या तयार होतात, मुलं त्याच्याबद्दलचा अभ्यास करत असतात. परंतु उत्कृष्ट शेती करत असताना पहिल्यांदा सर्वप्रथम आपण त्यांना उत्कृष्ट बियाणे त्यांच्यापर्यंत कसे देता येतील. कारण मला असं वाटतं की स्वतःला आता सध्याला तरी ऑर्गॅनिक शेती ही प्रत्येकाने करावी. कारण आरोग्याच्या गोष्टी आपण बघत असताना आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की काही मॉलमध्ये सुद्धा काही भाग असे उभे केलेले की हे ऑर्गॅनिक आहे, हे घ्या, याचं महत्व पटवून देतात. परंतु हे पिकवतात कसं, मग त्याच्यामध्ये आपण खते आहेत, मग खत सुद्धा आपण हे केलं तर एखादी वस्तू जी आहे पिकवलेली, तर एखादा टोमॅटो असेल, कलिंगड असेल, याच्यामध्ये आपण बघतो की ते नवसागरची पावडर असेल की रात्रीतनं केळी, म्हणजे केळी ही एकदम कच्चे असतात आणि ती पावडर टाकली की दुसऱ्या दिवशी ते पिवळे दिसतात. तर हे जे प्रश्न शेतकऱ्यांना आहेत. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण एकदम असं भेसळयुक्त पदार्थ खाण्यापासून लोकांना जर वाचवत असेल तर शेतीवरचा जो प्रश्न आहे तिथं आपण ऑर्गॅनिक शेती पिकवूया. आणि त्यांचे प्रश्न म्हणजे विजे जर 2-2 तास जर गेली तर त्यांनी जे हे केलेलं असतं, नांगरणी, फवारणी किंवा काही बिया त्यांनी टाकलेल्या असतात, मग पाणी जर त्यांना वेळेवरती नाही मिळालं तर ते बिया जागेवरती जळण्याचा म्हणजे तिथे हे होतं. तर चांगली शेती उगवताना त्यांना तो एक अडचण आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या वस्तूला हमीभाव हा मिळाला पाहिजे. बाजारपेठेमध्ये दलाल प्रवृत्ती खूप आहे, ती दलाल प्रवृत्ती आपण थांबवली पाहिजे. कारण 10 रुपये किलोनी जर शेतकऱ्यांकडनं काही एखादी वस्तू, कांदा, बटाटा, अद्रक, लसूण असेल किंवा मेथी असेल, पालक असेल, जर तुम्ही 10 रुपये त्यांना जर खर्च येत असेल आणि 10 रुपयामधून तुम्ही त्यांच्याकडून घेता आणि बाजारपेठेमध्ये दलाल काय करतो 10 रुपयामध्ये त्यांच्याकडनं घेऊन पुढे 20 रुपयात विकतो, म्हणजे त्याला बसून 50% फायदा होतो आणि शेतकऱ्यांना माझ्या काहीच मिळत नाही. तर शेतकऱ्यांना आपण एक चांगली बाजारपेठ आणि दलाल मुक्त, कारण विविध सोसायट्या ज्यावेळेस आपण उभं करतो तर ही शेतकऱ्यांच्या बाजूनी असतात. मग तिथे सुद्धा आपण जाऊन शेतकरी न्याय मिळवत असताना आपण काय केलं पाहिजे, त्यांना उत्कृष्ट प्रकारचे बियाणं
आणि पाणी आणि वीज त्यांना जर मिळाली तर ते चांगल्या पद्धतीने चांगली शेती करू शकतात. मग याच्यामध्ये ठिबक सिंचन असेल किंवा जिल्हा परिषदमध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी अनेक काही गोष्टी आहेत. जसं शेती आपण बघतो, विहीर खोदण्यासाठी सुद्धा त्यांना मानधन मिळतं, ट्रॅक्टर घेण्यासाठी त्यांना मानधन मिळतं, नांगरणी फवारणी करण्याच्या ज्या मशीन असतात त्या सुद्धा त्यांना मिळत असतात. परंतु त्या योजना त्यांच्यापर्यंत जातात का? काही ठराविक लोकांची तिथे मक्तेदारी आहे. ही मक्तेदारी आपल्याला काय केली पाहिजे? नष्ट केली पाहिजे. आणि जसं की तिथं लोकप्रतिनिधी जो जातो तो सर्वसामान्य लोकांच्या मधला तो असावा. अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांचे प्रश्न तर या संदर्भातलाच तुम्हाला मी अजून एक प्रश्न विचारणार आहे की सिंचन, पीक विमा आणि बाजारभाव या विषयांबद्दल तुमची भूमिका काय आहे? सिंचन म्हणतं तर आता मला एकच म्हणजे डोक्यामध्ये लगेच माणसाच्या येतं नाही का, ठिबक सिंचन शेती कशी केली पाहिजे. फुलांची शेती आहे की जे आयात निर्यात ही बाहेरच्या देशांमध्ये आपण पाठवत असतो. जसं जलबेरा आहे काय की जसं म्हणजे मला म्हणता येईल की एक नर्सरी व्यवसाय आपण हा एक त्याच्यामध्ये प्रामुख्याने घेऊया. जसं तुम्ही म्हटलं की युवकांच्या हाताला आपण काय काम देऊ शकतो, तर नर्सरी व्यवसाय हा फार चांगल्या पद्धतीने आमचे एक नाशिकचे कार्यकर्ते आहेत शरद विदाते म्हणून, त्यांनी आज लाखो करोडचा त्यांनी त्याच्यामध्ये टर्नओव्हर केलेला आहे. ती एक गोष्ट आहे. दुसरं की ठिबकमध्ये आणि आउटडोर प्लांट, इनडोर प्लांट हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण जर उपयोगात जर आणले तर, कारण आज बिल्डिंग सिस्टम उभी राहत असताना झाडांचा आणि शेतीचा आपला संपर्क तुटलाय की काय असं सुद्धा होतं. कारण ज्यावेळेस ऑक्सिजन आपल्याला चांगला मिळतोय का, जसं एक संकल्पना होती की आपण भावी काळामध्ये बॉटलमध्ये पाणी घेऊ, तर लोक हसले होते 1 लिटर पाणी, अरे पाणी असं कधी घेता नाही येणार. परंतु इथून पुढच्या काळामध्ये ऑक्सिजन घेण्यासाठी सुद्धा ऑक्सिजन मास्क किंवा ऑक्सिजनचं हे सगळ्यांना आपल्याला घेऊन फिरावं लागेल का. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी शेती ही केलीच पाहिजे, करावी. ज्याच्याकडे जेवढी आता शेती उपलब्ध आहे त्यांनी विकू नये आणि त्या शेतीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने जसं की आता तुम्ही सांगितलं पीक विमा, याच्यासाठी सुद्धा शासनाच्या बऱ्याच योजना आहेत. एखादी गोष्ट आता काल परवाच्या दिवशीच आमच्या काही ठिकाणी काही जण म्हटले की अरे तुम्ही उभं राहणार आणि तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तर तुम्ही असं म्हणता विकास करणार. विकास तर सगळाच झालेला आहे, परंतु घोरपडी वस्तीसारख्या ठिकाणी पाऊस पडल्याच्या नंतर पूर्ण लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं. मग हा कसला विकास? आणि आजही लोक त्याची नुकसान भरपाई मिळावी ह्याच्यासाठी प्रतीक्षेमध्ये आहेत. शासनाने आम्हाला जे सर्वे केलेले आहेत, जे पंचनामे केलेले आहेत, त्याच्याविषयी आम्हाला काय केलं पाहिजे, लोकांनी आम्हाला म्हणजे शासनाने आम्हाला ती मदत केली पाहिजे. मग पीक विमा असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा परिषदेकडून ज्या योजना आहेत तो त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे किंवा सक्षमपणे तिथे आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जर मी निवडून आली तर नक्की मी आणणार आहे. माझी एकटीची जबाबदारी नाही, सगळ्यांची ती जबाबदारी आहे. आणि प्रश्न कोणताही सोडवत असताना त्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे आणि तो मी नक्की करेन. ओके. तर मॅडम, आजकाल आपण पाहतोय की लहान मुलगी असो, मोठी असो किंवा वयोवृद्ध असो, प्रत्येक महिलावर आज अन्याय अत्याचार होण्याच्या जास्त प्रमाण वाढलेले आहेत. आज आपण बातम्यांच्या माध्यमातून बघत आहोत. तर या बाबतीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काय योजना राबवणार आहात भविष्यात? सर्वप्रथम तुम्ही मॅडम हा प्रश्न विचारून माझ्यातली स्त्री जागृत केली. स्त्री आहे, स्त्रीवादी आपण असतो आणि 50%च्या गप्पा ह्या कट्ट्यावरती मारत असताना खूप छान वाटतं. जगाला संदेश देत असताना एखाद्या पतीचा, एखाद्या महिलेचा पती जर गेला तर मग मात्र तिला आता एक मला वाटतं रुपाली चाकणकरच्या माध्यमातून एकल हा शब्द पुढे आलेला आहे. आणि महिलांवरती होणारे अत्याचार वारंवार, कारण स्त्री असताना ती स्त्री नळावरती भांडण करताना आपल्याला ती दिसत होती, आता त्या दिसत नाही. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये नळ जर चालू केला तर पाणी येते, त्याच्यामुळे तो प्रश्न थोडासा थांबलेला आहे. परंतु पुरुषी व्यवस्था आपण बघत असताना सर्वच पुरुष तसे आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु कायदे हे महिलांविषयी जे आहेत 498A असेल, बी असेल, कलम आहेत. कारण ह्या सगळ्याचा अभ्यास करत असताना आम्ही बघितलं पुरुषी मानसिकता आजही महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार विचित्र आहे. मग ही वृत्ती मारण्यासाठी त्यांच्यासाठी काय आयोजन करता येईल? कारण मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितलेलं आहे, लोकशाहीचा तर तुम्ही 4था दीपस्तंभ आहात. तर पहिल्यांदा आपल्या वृत्तपत्रामध्ये की महिलांविषयी आपण चांगल्या काही गोष्टी छापत असताना मला वाटतंय किती जण वाचतात हे पण मला माहिती नाही. काही महिला
परंतु जेव्हा माझ्यावरती अन्याय होतो, अन्याय झाल्याच्या नंतर मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जाते, मग तिथे मिळणारी आपल्याला वागणूक. तर मला सर्वप्रथम असं वाटतं की शासकीय म्हणजे ज्यावेळेस आपण शासन दरबारी जातो, माझ्यावरती अन्याय झालाय, माझा विनयभंग झाला, कुठल्या अमुक तमुक मुलीवरती रेप झालेला आहे, आजही ते प्रश्न प्रलंबित आहेत. प्रभावी किंवा सक्षमपणे किंवा एखाद्या आजही म्हणजे जो बलात्कार करणारा बलात्कारी जो आहे त्याला जर आपल्या देशामध्ये जर हे मिळतो, जामीन मिळतो किंवा एखादा वकील त्याची वकिली करत असतो, तर हे किती मोठी शोकांतिका आहे. मला तर असं वाटतं की शासन दरबारी आपण गेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनमध्ये अशा घटना घडत असताना तिथं त्या स्वतःची नोंद करत असताना, कारण मी बघितलं पोलीस खात्यामध्ये सुद्धा अनेक महिला आहेत, अहो माझा नवरा मला खूप त्रास देतो, मला खूप बोलतो, तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या उपाययोजना. कारण सर्वप्रथम जो माणूस जेलमध्ये जायला पाहिजे तो बाहेर फिरतो, तो माणूस बाहेर फिरतो. तर 21व्या शतक महिलांना म्हणजे जी महिला आज जन्म घेणार आहे तिथं सांगावं लागतं कुठंतरी की नाही का आई मला ह्या जगामध्ये येऊन दे. परंतु ह्या जगात आल्याच्या नंतर अशा काही जर घटना घडणार आहे, तिला न्याय मिळवून देण्यासाठी जर महिला आयोगाची रचना आपल्याकडे आहे, समाज कल्याण आहे, बाल विभाग आहे, हा विभाग असताना सुद्धा आपले कलेक्टर असतात, DYSP असतात, ह्यांना आपण एकत्र घेऊन महिलांचे प्रश्न सोडवत असतो. पण एका तरी मला असं वाटतं की जो दुसऱ्यांवरती अत्याचार करतो त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने जर शिक्षा दिली तर पुढे जाऊन तो कधीही पुन्हा कोणी दुसऱ्या माणसाच्या डोक्यात येणार नाही की आपण महिलांवरती अत्याचार केला पाहिजे. कारण जर ही संकल्पना आहे 50%ची, पुरुष आणि महिला जर एकत्र काम करत असताना अनेक ठिकाणी त्यांना एकत्र काम करावं लागतं, पण विनयभंगाच्या गोष्टी या पुढे येतात. तर मला असं वाटतं की शासन दरबारी आपण तिथं बसून महिलांच्या विषयी आपण जास्तीत जास्त त्यांना त्याच्यातून कसा न्याय देता येईल आणि ह्या घटना पुढे घडणार नाहीत याच्यावरती आपण सगळेजण मिळून काम करूया. आणि तुमच्या सुद्धा मी पत्रकारिला किंवा तुमच्या पत्रकार बंधूंना सगळ्यांना विनंती करेल की एकतरी अशी एक हे द्या की एखाद्या व्यक्तीने रेप करतो आणि एखादा व्यक्ती बलात्कार करतो तर त्याला कुठेतरी फाशीची शिक्षा झालेली आहे असं जरी एखाद्याला झालं तर पुढे जाऊन ह्या घटना वाढणार नाही. तर अनुसूचित जाती, जमाती, दुर्लक्षित जे घटक आहेत आपल्या समाजातील, तर त्यांच्यासाठी तुम्ही भविष्यात काय करणार आहात? पहिली गोष्ट मला असं वाटतं की घटनेने अधिकार दिला आणि दुर्बल हा स्वतःला कोणी समजत नाही. आज आरक्षण पडल्यामुळे सुद्धा मी इथे येऊन बसलीये. मी स्वतःला जर सुशिक्षित समजते तर मला वाटतं शिक्षण घेऊन पुढे जात असताना दुर्बल घटक आपल्याला पहिल्यांदा शोधावे लागणार आहे. कारण ज्याच्यावर अन्याय होतो तो व्यक्ती सुद्धा पुढे येत नाही. परंतु यांना प्रभावी आणि शासन दरबारी यांचे प्रश्न नेऊन जिल्हा परिषदेची प्रत्येक योजना तळागाळातल्या महिलांपर्यंत, पुरुषांपर्यंत, युवकांपर्यंत आपण जर नेली तरच ह्यांचे प्रश्न सुटणार आहेत. परंतु प्रश्न सोडवत असताना माझ्या एकटीची ती जबाबदारी नसते. कारण ज्यावेळेस आपण समाजामध्ये फिरतो अन्याय होणारा व्यक्ती हा बोलत नसतो, मग कुणीतरी त्याचं प्रतिनिधित्व करतं आणि मग समोरचे व्यक्ती आपल्याला विचारत असतात की तुम्ही का ह्यांच्याबद्दल जास्त तुम्हाला पुळका येतोय. तर अशा वेळी त्या व्यक्तीने सुद्धा बोललं पाहिजे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की मला असं म्हणजे आता तर जिल्हा परिषद म्हणून असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा पुढे जाऊन आपण बघतो मंत्रालय असेल, तर याच्यामधून सुद्धा काही लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी अनेक योजना आहेत ज्या कोणालाच माहिती नाही. मग दुर्बल घटक सुद्धा पुढे येऊन त्यांनी बोललं पाहिजे, कारण त्यांनी पण शोषित पीडित कुणीही राहिलं नाही पाहिजे आणि माझा अधिकार आहे, मला हे काम मिळालं पाहिजे हे सुद्धा त्यांनी तिथं जिल्हा परिषदेत येऊन स्वतःचा अर्ज देऊन स्वतः त्यांनी तिथं बोललं पाहिजे. मग आम्ही लोकप्रतिनिधी ज्यावेळेस निवडून येतो तर त्यावेळेस तिथं जाऊन आम्ही त्यांचं नक्कीच त्यांना उभं करण्याचा मी स्वतः प्रयत्न करेल तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून. ओके. तर भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काही विशेष उपाययोजना काही करणार आहात? भ्रष्टाचार हा डोक्यात कधीच माझ्या नव्हता आणि भ्रष्टाचार होतो तरी कसा. कारण हे असे वागणारे लोक जर पुढे भविष्यामध्ये आपण बघितलं तर अनेक ठिकाणी म्हणजे आज आपण बघतो की ऑनलाईन आपण काही वस्तू खरेदी करत असतो, ऑनलाईनमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार हा होत असतो. कधी मी तर एक आव्हान करेल, 100% ग्राहक हा 100% मतदार आहे. आणि हा मतदार असताना की त्याच्यामध्ये होणारी म्हणजे आपण सकाळी उठतो आणि झोपेपर्यंत अनेक वस्तू विकत घेत असतो, त्याच्यामध्ये त्या भावांचं किंवा त्या किमतींचे होणारी उलाढाल. कारण आज जर ग्राहकांच्या मनात आलं
तुम्ही एकही वस्तू विकत घेणार नाही तर संपूर्ण बाजारपेठ, म्हणजे अगदी पुण्याचीच नाही किंवा लोणी परिसरातलीच नाही तर संपूर्ण भारत देश किंवा जगातली बाजारपेठ ही बंद पडेल. इतकी ग्राहक राजामध्ये ताकद आहे, पण तोच आज भिकाऱ्यासारखं फिरतोय. तर मला असं वाटतं की भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आपण स्वतः पहिल्यांदा त्याच्यासाठी हे केलं पाहिजे की मग कुठलीही विदेशी वस्तू असते किंवा प्रत्येक वस्तूची किंमत तपासून आपण प्रत्येक वस्तू घेतली पाहिजे. न बघता कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी करू नका. आणि भ्रष्टाचारच म्हटल्याच्या नंतर मी जर आज 4-5 कोटी असेल, 2-3 कोटी असेल, हे खर्च करून जर एखाद्या लोकांचं मी जर प्रतिनिधित्व करणार तर तिथूनच सुरुवात होईल ह्या भ्रष्टाचाराची. ही होऊ नये म्हणून मला वाटतं की लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी ज्या योजना असतात, शासन काही आपल्यासाठी गोष्टी करत असतं, तर त्यावेळेस पैसे न देता, कारण जिथं सेवा आहे तिथं पैसे दिलेच नाही पाहिजेत, पण लोक तिथं पैसे देत असतात. तर मला असं वाटतं की पैशाचं विनिमय होत असताना आपण सगळ्यांनी चाणक्य पद्धतीने प्रत्येक गोष्ट बघितली पाहिजे. आणि 500 रुपयासाठी एखाद्या व्यक्तीने 1 दिवसासाठी स्वतः विकलं पण नाही गेलं पाहिजे, तरच हा भ्रष्टाचार थांबणार आहे. तर मॅडम, तुम्हाला अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारत आहे मी, की आता इच्छुक उमेदवार म्हणून तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक मतदारांनी मलाच मत दिलं पाहिजे, तर असं का? मी अतिशय सर्वसामान्य घरातली आहे. मी बारबार सांगितलेलं आहे. अनेक महिलांचं पुनर्वसन मी स्वतः केलेलं आहे. ज्यांचे घरं तुटत होते त्यांना मी एकत्र आणायचा प्रयत्न केलेला आहे. राहिला युवकांचा प्रश्न, त्यांना देखील काम देण्यासाठी मला स्वतःला जेवढं करता येईल तेवढं मी काम केलेलं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या घटनेने जर मला स्वतःला अधिकार दिलेला आहे तर मी ज्यावेळेस महिलांना सक्षमीकरण, कारण महिला म्हणून फक्त आपल्याला महिलांचंच पुनर्वसन करायचं का, तर नाही, संपूर्ण व्यक्तींचं आपल्याला पुनर्वसन करायचं आहे. तर मलाच का निवडून द्यायचं असं जर तुम्ही म्हणताल तर मी तुमच्यातली आहे, मी तळागाळातली आहे. आणि मला हे SC आरक्षण पडल्याच्या नंतर मला स्वतःला असं वाटतं की मी तुमच्या सगळ्यांपेक्षा, बरेच जण असे म्हणतात की मी भावी जिल्हा परिषद सदस्य आहे, मी भावी पंचायत समितीला सदस्य आहे, तर मी असं म्हणेल तुम्ही सगळेजण जरी भावी असेल तर मी माझ्या कामातून प्रभावी आहे, म्हणूनच मला सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे. आजचा हा संदेश, कारण मतदारांपर्यंत माझा एक ओळखीचा चेहरा आहे आणि लोकांचे मी अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. भाजीवालीचा जर मुलगा शिकत नाही, तो जर रोडवरती फिरतोय आणि त्याच्यासाठी जर मी जाऊन तिथं प्रयत्न करत असेल आणि त्या मुलाला जर आज शिक्षण मिळालं, असे अनेक विद्यार्थी आहेत, अशा अनेक मुली आहेत की त्यांना नवऱ्यांनी सोडून दिले आणि त्यांचं मी पुनर्वसन करते. त्यांना मी माझ्या पैशातून, कारण कोविड सारख्या काळामध्ये मी अनेक लोकांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन अन्नधान्य पुरवणं, जसं की विश्वराज सारखं आमचं हॉस्पिटल आहे तिथं बेड अवेलेबल करून घेणं, किंवा एखाद्याच्या घरामध्ये मयत होती तर तिथं मात्र संपूर्ण, आज पुरुषी व्यवस्था आहे, महिलांनी ह्या गोष्टी करायच्या नाहीत, परंतु मी तिथं स्वतः उभं राहून ह्या गोष्टी सगळ्या करून घेते. म्हणून एक प्रभावी म्हणून मला सर्वांनी निवडून द्यावं आणि मी काहीतरी वेगळी आहे आणि मी ह्याच माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून मी नक्कीच चांगलं काम करेल सर्वांवरती. जर त्या मतदारांनी माझ्यावर जर विश्वास ठेवला, पैसे न घेता सगळ्यांनी जर मला मतदान केलं, तर मी नक्कीच, मला असं वाटतं की मी अजून जास्त काम करायचा आणि माझ्या 3 गावांचा त्याच्यामध्ये विकास करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे मॅडम. तर इच्छुक उमेदवार म्हणून तुमच्या गटातील सर्व मतदारांना तुम्ही काय संदेश द्याल या बातचीतच्या माध्यमातून? चांगला प्रश्न आहे, कारण मी जरी संदेश दिला तर संदेश मात्र लोकांनी तो ऐकावा आणि त्याचं अनुकरण नक्कीच त्या लोकांनी करावं. कारण आज आपण जीवन जगत असताना जो खटाटोप करत असतो, तर त्याच्यामध्ये माझं सुद्धा ह्या समाजाला उभं करण्यासाठी, किंवा माझा जन्म जो झालेला आहे प्रत्येक व्यक्तीचा, की समाजाप्रती आज कोणालाही काहीही वाटत नाही, परंतु ज्यावेळेस असं निवडणुका जवळ येतात त्यावेळेस मग सगळ्यांच्या मधला एक मतदार जागा होतो. मग हा जागा होत असताना मला असं वाटतं की मी मतदान मागत असताना, किंवा लोकांनी मला मतदान काय करायचं, परंतु जर मी तरुणांच्या हाताशी रोजगार देणार आहे, महिलांचे प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि प्रत्येक महिलेला मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांनी, किंवा आज तुम्ही महिला म्हणून माझी मुलाखत घेत असताना आज पारदर्शकता जी आहे
ह्या पारदर्शकतेनुसार मला असं वाटतं की एक लोकप्रतिनिधी चांगला जर तिथे जाऊन बसला तर तो तुमचे नक्कीच प्रश्न सोडवणार आहे. कारण बंगल्यामध्ये जर एखादा मोठा माणूस जर निवडून आला तर तुमचा प्रश्न गेटवर आहे का गेटच्या जाणार आहे. जर तुमचे नक्की प्रश्न सोडवायचे जर असतील तर तुमच्यातली सर्वसामान्य व्यक्ती तुम्ही ही निवडून द्यावी आणि उद्याचं जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये ही एक नंबरची कशी होईल. इथे सगळे प्रश्न सोडवले जातात. इथे सर्व लोकांच्या ज्या आपण बघितल्या ज्या योजना आहेत ह्या लोकांपर्यंत आणलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये लोकांच्या उपयोगी पडणारी ही पुणे जिल्ह्याची जिल्हा परिषद कशी होईल याचा मी नक्की प्रयत्न करील. आणि हेच वेगळं पण आपल्यामधलं आहे. आणि हा संदेश मी देत असताना मी असं सांगेल, एक चाणक्य मतदार म्हणून तुम्ही चांगल्या व्यक्तीला निवडून द्यायचा नक्की प्रयत्न करा. कारण पैसे दिल्यानंतर तेवढा एक दिवसासाठी तुम्ही कुणी विकले जाऊ नका. कारण तुमचं चांगलं अधिकार आणि चांगलं पवित्र मत हे तुम्ही मात्र योग्य व्यक्तीला द्या. मी असं नाही म्हणणार की मलाच, कारण माझ्यामध्ये सुद्धा काही त्रुटी असतील, परंतु माझ्यामध्ये त्रुटी नाही. मी एकच गोष्ट सांगितली, माझ्या कामातून मी भावी नाही परंतु प्रभावी उमेदवार नक्कीच आहे. आणि तुम्ही चांगल्या उमेदवाराला निवडून द्या, म्हणजेच आपला सर्व समाज भ्रष्टाचार मुक्त असेल, विकास असेल तिथे, आणि तिथे सगळं सुजलाम सुफलाम ह्या सगळ्या गोष्टी तिथं असतील. हाच संदेश मी शेवटी जाताना मतदार राजाला देईल. आणि सर्वांनी मला वाटतं तुमचं पवित्र मत हे मलाच द्यावं माझ्या गटातून, ही सुद्धा मी तुम्हाला विनंती करत आहे. थँक्यू, धन्यवाद. अरे वा, छान मॅडम. तर प्रेक्षकांना असं म्हणलं जातं की जिच्या हाती दोरी ती जगाला उद्धारी. तर अशाच प्रकारे आपल्या या गटातील उद्धार मॅडम करणार आहेत नक्कीच. त्यांच्या बातचीतीमधून आपण बऱ्याच काही गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. त्यांची समाजाविषयी असणारी तळमळ सुद्धा आपण जाणून घेतलेली आहे. तर मॅडम, पब्लिक कट्टाकडून तुम्हाला तुमच्या पुढील राजकीय वाटचालीच्या आणि तुमच्या विजयासाठीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.